गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये जी आहे ती वाढ झालेली आहे आणि त्यामुळे महागाईचा चटका जो आहे तो अधिक गडद होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये 90 पैसे पेट्रोलचा तर 95 पैशांनी डिझेलचा दर जो आहे तो आज वाढलेला आहे। त्यामुळे आज नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये 97 पैसे तर डिझेलचा दर 95 रुपये 58 पैशांवर गेलेला आहे। सलग 10 दिवसांमध्ये म्हणजे गेल्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा झालेली ही दरवाढ आहे। रोज थोडी थोडी दरवाढ होत असल्यानं आता ग्राहकांना जे आहे ते महागाईचे चटके हळूहळू जाणवायला लागलेले आहे। मात्र आता याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या पेट्रोल पंपवर आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढले असले तरी रोजची आवश्यक वस्तू असल्यानं पेट्रोल डिझेल पंपवर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही सामान्य नागरिक आहेत। मला सांगा 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोलचे दर वाढलेले आहे, काय फरक पडतो या वाढत्या दराचा? फरक तर पडणार आम माणसं फरक पडतं ना। तुमचं बजेट बिघडतं त्या पेट्रोल डिझेलच्या दर वाढल्यामुळे। नक्कीच आपण पाहतोय की पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळं सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होत असल्याचं जे आहे ते नागरिक सांगत आहे। मात्र नाईलाज आहेत। मला सांगा, तुम्ही पेट्रोल भरायला आलेला आहे, गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा दरवाढ झालेली आहे, हो, काय परिणाम होतो? काही नाही, बजेट बिघडतं। ज्या पद्धतीने राजकारणी लोकांचे पैसे वाढत जातात, इन्क्रीमेंट होतं, तसं याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचं कुठे पण भलं होताना दिसत नाही। प्रामुख्याने त्यांचं जेवढं आहे तेवढंच राहतं, परंतु जे रिटायर्ड झाले लोक त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे सुविधा नाही आहे राज्य गव्हर्नमेंटकडनं। आता हे एवढे रेट वाढले, ते आता पैसे कुठून आणतील? कारण की त्यांचं पेन्शनही बंद केलं आहे आणि राजकारणी लोकांचं पेन्शन सुरू आहे। बस एवढंच म्हणू शकतो। बाकी सगळे हुशार आहेत, सर्वांना सर्व ज्ञान आहे, समजू शकतं काय चालू आहे। तर मला सांगा, हे सरकारच्या नियंत्रणात आहे का? म्हणजे इतकी कमी शुल्क वाढ करण्यापेक्षा सरकार हे नियंत्रणात आणू शकतं? नाही, सरकारच्या नियंत्रणामध्ये नाही आहे। कारण की आपण काही प्रोडक्शन करत नाही ऑइलचं, त्याच्यामुळे तरी पण आपले संपर्क जे आहे सर्व देशांसोबत चांगले आहेत। त्याचा फायदा आपण निश्चितच आपल्याला मिळणार आहे, तो भाग वेगळा आहे। परंतु कसं आहे की सर्वसाधारण जनतेचे पण आपण काळजी घ्यायला पाहिजे। आपले वरच्या लेवलवर संबंध कितीही पण चांगले असले तरी याची झळ सर्वसामान्य जनतेला ही पोहोचतच असते। मग यांच्याकरता आपण काय करू शकतो हा एक विचार व्हावा। मला सांगा, तुम्ही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करता, तुम्हाला जे मानधन मिळतं, आता हे पेट्रोलचे दर वाढतात, हे तुम्हाला परवडणारच आहे? नहीं पड़ रहा ना। अभी तो बहुत ज़्यादा महंगा हो गया। हम लोग के ऑर्डर के रेट नहीं बढ़े, लेकिन पेट्रोल के रेट हर दूसरे दिन बढ़ते जा रहे हैं। 6 हुआ, 4 हुआ, फिर 4 से 9 रुपये हो गया। क्या करेंगे हम लोग? जो करना पड़ रहा, मजबूरी है। नक्कीच आपण पाहतोय की नागरिकांना जे आहेत ते याच्या झळा बसतात, मात्र मजबुरी आहेत। पेट्रोल डिझेल आवश्यक असलेली बाब आहे आणि त्यामुळं कितीही दर वाढले तरी पेट्रोल डिझेल भरायला यावंच लागेल अशा भावना ज्या आहेत त्या नागरिक व्यक्त करतात। मात्र सरकारने जे आहे ते या परिस्थितीवर नियंत्रण मिळवावं आणि पेट्रोल डिझेलचे दर स्थिर करावे अशी मागणी देखील सामान्य नागपूरकर करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।